चार्ली हा एक अतिशय शांत व्यक्ती होता। तो फक्त काम असेल तेवढंच आणि तेव्हाच बोलायचा। तो नेहमी एकटाच राहायचा। एकदा चार्ली एका मोटिवेशनल स्पीकरच्या सेल्फ कॉन्फिडन्स या विषयावरील भाषणासाठी गेला। ते भाषण एवढे प्रभावी ठरले की त्याने स्वतःला बदलवण्याचे ठरवले। दुसऱ्याच दिवशी चार्ली त्याच्या मॅनेजरकडे गेला व त्याने त्याची काम करत असलेली पोझिशन बदलून मार्केटिंगचे काम देण्याची विनंती केली। मॅनेजरने त्याची विनंती मान्य केली, पण मॅनेजरला चार्लीचा स्वभाव माहिती असल्याने तो एकतरी सेल करेल की नाही याची खात्री नव्हती। इतरही लोक चार्लीवर फसत होते, बेट लावत होते की चार्ली महिनाभरात एकही सेल करू शकणार नाही। पण चार्लीने मनोमन यशस्वी होण्याचे ठरवले होते। तो ऑफिसमध्ये गेला व त्याने एक लिस्ट काढली ज्यांना तो त्याचे प्रोडक्ट विकू शकतो। पण ही काही साधारण लिस्ट नव्हती, तर ती इतर सर्व लिस्टपेक्षा वेगळी लिस्ट होती। चार्लीने त्या लोकांची लिस्ट नव्हती बनवली ज्यांना प्रोडक्ट विकणे सोपे होते। त्याने असे लोक निवडले होते ज्यांना दुसरे सेल्समन डील करण्यास घाबरत होते। चार्ली नेहमी ती लिस्ट नजरेसमोर ठेवत असे। जेव्हा जेव्हा तो त्या लिस्टकडे पाहायचा तेव्हा तो मनात म्हणत असे, या महिन्याच्या शेवटपर्यंत मी या लिस्टमधल्या सगळ्यांना माझे प्रोडक्ट्स विकलेले असतील। त्याने प्रोडक्ट्स विकण्याचे प्रयत्न सुरू केले आणि आश्चर्य म्हणजे त्याने महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व लोकांना ते प्रोडक्ट्स विकले। पण एक व्यक्ती अशी होती जी चार्लीच्या ऑफरला नेहमी धुडकावून लावत होती। चार्ली प्रयत्न करत होता पण त्या व्यक्तीला मनवू शकत नव्हता। चार्ली हताश व्हायचा। तुम्हाला नक्कीच वाटले असेल की चार्लीने त्या व्यक्तीला मनवण्याचा प्रयत्न सोडला असेल व त्याचे नाव त्या लिस्टमधून वगळले असेल, पण असं त्याने काहीच केलं नव्हतं। नवीन महिना सुरू होतो, पण चार्लीने यावेळी नवीन लोकांची लिस्ट बनवली नाही, पण त्या एकाच व्यक्तीसाठी अडून राहिला। रोज सकाळी चार्ली त्या क्लायंटला कॉल करायचा आणि प्रत्येक वेळी तो क्लायंट काहीतरी कारण देऊन चार्लीला नकार द्यायचा। महिना संपत आला व शेवटी त्या व्यक्तीने चार्लीला विचारले, तू का माझ्यासाठी तुझा वेळ वाया घालवत आहेस? तुला आतापर्यंत कळून चुकलं असेल की मला तुझ्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट नाही। चार्लीने उत्तर दिले, मी माझा वेळ वाया घालवत नव्हतो, तर रोज फोन केल्याने मला एक नवं कारण प्रोडक्ट न घेण्यासाठी मिळत होतं की जे कस्टमर एका सेल्समॅनला देऊ शकतात आणि मी याचा अभ्यास करून कस्टमरच्या प्रत्येक कारणासाठी एक उत्तर तयार करत होतो, जेणेकरून कस्टमरच्या प्रत्येक बहाण्याचं माझ्याकडे एक उत्तर असेल। हे ऐकून त्या व्यक्तीला चार्लीबद्दल खूप आश्चर्य वाटले। तो व्यक्ती चार्लीचा कॉन्फिडन्स व लगन पाहून निशब्द राहिला व त्याने शेवटी चार्लीचं ते प्रोडक्ट विकतच घेतलं। ही डील चार्लीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची डील ठरली। या एका डीलने चार्लीला दुनियेतील सर्वात फेमस सेल्समन्स बनवलं। सांगण्याचा उद्देश हाच की तुमच्या यशाची खात्री करण्यासाठी स्वतःवर आणि तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे। आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ज्याकडे बरेच लोक त्यांच्या यशाच्या प्रवासात दुर्लक्ष करतात। आत्मविश्वास नसण्याचे प्रमुख कारण म्हणजे भीती। मी हे करू शकेन की नाही? लोक काय म्हणतील? माझ्यावर कोणी हसेल का? मला भीती वाटते की मी अयशस्वी होईल। अशा बऱ्याच भीती आपल्या मनात असतात ज्या आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतात किंवा घालवतात। लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही आपली कौशल्ये आणि क्षमताबद्दलची वृत्ती आहे। तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता। 1. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा। 2. तुमचे छोटे छोटे यश नेहमी सेलिब्रेट करा। 3. तुमच्या प्रगतीची तुलना इतरांशी करू नका। 4. स्वतःशी नेहमी सकारात्मक बोलण्याची सवय करा। 5. तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा, तर निगेटिव्ह लोकांना दूर ठेवा। 6. चांगले पौष्टिक जेवण, योग्य व्यायाम व योग्य झोप या 3 गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम करतात। 7. तुमच्या ध्येयाच्या मागे लागा, नवीन गोष्टी करून पहा व स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा। 8. तुमच्या यशाची तसेच तुम्हाला अभिमान असणाऱ्या गोष्टींची एक यादी बनवा व ती सतत स्मरणात ठेवा। मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही यातून नक्कीच नवीन काहीतरी शिकला असाल। धन्यवाद।